आज आहे चतुर्थी. मग म्हटलं चला गणपतीच्या मंदिरात जाऊया. मग छानपैकी रेडी झालो आणि निघालो गणपतीच्या मंदिरात जायला. खुशीला तर खूपच मजा वाटते कुठे जायचं म्हटलं तर. तिला तर असं वाटतं ना मम्मीने रोजच कुठेतरी घेऊन जायला पाहिजे. मग मी आणि माझ्या सोसायटीच्या मैत्रिणी मुलांना घेऊन जवळच्या गणपतीच्या मंदिरात गेलो. तिथे छान प्रकारे दर्शन वगैरे घेतले सगळ्यांनी. थोड्या वेळ बसलो वगैरे आणि आलो घरी. घरी आल्यानंतरही मुलांची मस्ती काही संपत नव्हती. तिथेही त्यांचं खेळणं चालूच झालं. मग खुशीला म्हटलं चल आता वर जाऊया, मला स्वयंपाक करायचा आहे, आज उपवास आहे सगळ्यांचा. पण ती काय ऐकायला रेडीच होत नव्हती. जबरदस्तीने तिला वर घेऊन आली. आज मला बनवायची होती शेवगांच्या शेंगांची मसाल्याची भाजी. लवकर शेवगा चिरून घेतल्या. एका साईडला भाताचा कुकर लावून दिला, कारण की मसाल्याची भाजी म्हटलं तर भात तर पहिले लागतो आम्हाला. मग भात वगैरे होतो तोपर्यंत भाजीला फोडणी देऊन घेतली. आज मस्त झणझणीत अशी शेवगांची शेंगांची भाजी बनवलेली होती. थोड्याशा शेंगा मी एका साईडला काढून ठेवल्या होत्या, कारण की शेंगा खाणारी फक्त मी आणि माझी सासूच. कारण की माझ्या मिस्टरांनाही आणि सासऱ्यांनाही शेंगा आवडत नाही. त्या तर हेल्थसाठी तर खूप चांगल्या असतात शेंगा, तरीही ते खात नाही. मग कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरं टाकलं, हळद टाकलं, शेंगा टाकल्या आणि थोडंसं मीठ टाकून मस्त अशा फ्राय करून घेतल्या. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मग काय मसाल्याच्या भाजीसोबत भाकरी नको का, भाकरी बनवून घेतल्या. सगळं झाल्यावर किचन वट्टा मस्त असा क्लीन करून घेतला. रात्री सगळ्यांनी बसून एकत्र उपवास सोडला. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. बाय.